वाईच्या दिशेने हा गोलंदाजी करेल अभि चोरट यांना। पहिला चेंडू उंच असा एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला आहे आणि सीमारेषे पार गेलेला आहे। अभि चोरट यांचा हा पुन्हा एक उत्तुंग आणि सुंदर असा प्रेक्षणीय षटकार। अतिशय सुंदर फलंदाजी, भेदक आणि आक्रमक अशी फलंदाजी। गोलंदाजांना यश येत नाहीये ही जोडी फोडण्यात आणि अतिशय महाग अशी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या दृष्टीने ही फलंदाजी। षटकाराने सुरुवात केलेली आहे। या पहिल्या चेंडूवर षटकार मारून त्यांनी त्यांचे इरादे स्पष्ट केलेत। आता ते अतिशय आक्रमक होणार आहेत आणि शेवटचे हे 3 षटक अभि चोरट यांनी प्लेड करून अतिशय सुंदर चेंडू कव्हरच्या दिशेने टोलावला। 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी। खूपच चांगली आणि नजाकत भरी फलंदाजी करतायत अभि चोरट। चेंडू पाहून व्यवस्थित टोलवत आहेत। राऊंड दी विकेट। संकेत वाडकर यांचा पुढचा चेंडू आणि अमोल यांनी मारलेला फटकार लॉंगनच्या दिशेने, परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सीमे अगदी क्षेत्ररक्षण त्यांनी केलेलं आहे चांगलं आणि या प्रकारे 1च धाव मिळेल संघाला। नाथसाहेब 11। पुढचा चेंडू संकेत यांचा पुढचा चेंडू अभि यांनी चोरट यांनी उंच असा मारलेला आहे काय झालं आणि विकेट। कॅच आउट। उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने आणि अभि चोरट यांना पॅव्हिलियन मध्ये जावं लागेल। चांगली खेळी केली त्यांनी संघासाठी। खूपच वैयक्तिक 31 धावा अभि चोरट यांच्या संघासाठी खूप मोठं योगदान। उत्तम अशी फलंदाजी ते करत होते, परंतु लॉंगांच्या दिशेने उंच असा टोललेला चेंडू सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षकांनी झेल घेतला। उत्कृष्ट झेल घेऊन त्यांनी अभि चोरट यांना पॅव्हिलियन मध्ये पाठवलेले। पुढचा फलंदाज आलेला आहे अमोल कदम, डावखुरा फलंदाज। स्टान्स लेग स्टिक घेऊन फलंदाजीसाठी सज्ज। क्षेत्ररक्षणाचं परीक्षण। विकेट किपर यांच्याकडून क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आणि संघामध्ये मॉन्स्टर 11 मध्ये थोडासा जोश भरलेला या विकेटमुळे। पुढचा चेंडू फुल टॉस वरती वाईडच्या दिशेने चेंडू फारच वाईड गेलेला आहे आणि पंचांचा इशारा वाईड चेंडू। 1 धाव नाथसाहेब 11 संघाला आणि नोचा इशारा लेग अंपायर यांचा। शेवटचा निर्णय नो। शेवटचा निर्णय पंचांशी कोणी हुज्जत घालू नये। पंचांचा निर्णय हा अंतिम राहील। पंचांचा निर्णय कृपया सांगावा शेवटचा नो बॉल। पंचांचा निर्णय नो बॉल आणि फ्री हिटचा इशारा। फ्री हिटचा फायदा घेण्याचे प्रयत्न केला, परंतु बॉल बॅटला लागलेला नाही, संपर्क झालेला नाही आणि मागे विकेट किपरला सुद्धा चेंडू अडवता आला नाही, परंतु 1 चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेले फलंदाज आणि संघासाठी नाथसाहेब 11 संघासाठी 1 धाव वाढलेली आहे। फ्री हिटचा काही फायदा घेता आला नाही। उत्कृष्ट अशी गोलंदाजी संकेत वाडकर यांची। फ्री हिट दिलेला असताना ते बॉलरवर एक प्रकारचं प्रेशर असतं बॉलिंग करताना, परंतु संकेतनी ते व्यवस्थित पेललेलं आहे आणि पुढचा चेंडू घेऊन येत आहेत वाईच्या दिशेने संकेत। अमोल वाडकर यांनी उत्कृष्टपणे मारलेला फटका, परंतु क्षेत्ररक्षक हजर।
दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु उत्तम क्षेत्ररक्षण आणि थ्रो अतिशय चांगला या सामन्यातला हा प्रेक्षणीय असा सामना. चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग, चांगलं क्षेत्ररक्षण आणि 3 ओव्हर 46. नाथसाहेब 11 संघाने 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 15 ओव्हर नंतर पहिला ब्रेक होत असतो आणि तेवढा स्टॅमिना खरं तर खेळाडूंनी ठेवलेला पाहिजे स्वतःचा. असं 5 आणि 6 चेंडू खेळल्यानंतर पाणी पिण्यासाठी बोलवणं बरोबर नाही आणि पाणी पिऊन झाला असेल तर लवकरात लवकर पुढचा सामना सुरू करा. फलंदाजांच्या व्यतिरिक्त जे बाहेरून कोणी 12वा खेळाडू पाणी घेऊन आले त्यांनी लवकर बाहेर जायचे मैदानाबाहेर, म्हणजे संघ सामना चालू करता येईल. पुढचे गोलंदाज आहेत मनीष मांढरे, आपलं दुसरं षटक घेऊन येत आहेत वाईच्या दिशेने. दुसऱ्या षटकातला हा पहिला चेंडू अमोल वाडकरांनी तो टोलवलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक हजर, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल नाथसाहेब 11 संघाला. 1 धावेची वाढ. चांगला खेळ, अतिशय अटीतटीचा हा सामना सुरू आहे. उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी, क्षेत्ररक्षण असं अष्टपैलू खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नमो चषक 2024 पहिलं पर्व. डावखुरा फलंदाज मारण्याचा प्रयत्न, परंतु अतिशय सुंदर बॉल, सुंदर चेंडू, एकही धाव नाही. बॉल स्ट्रेट बॉलरच्या हातात. या 2024च्या पहिल्या पर्वामधल्या आयोजक दीपकदादा ननावरे यांच्या प्रयत्नाला हे यश. उत्कृष्ट असा चेंडू मारता आला नाही, थेट विकेट किपरच्या हातात गेलेला आहे. मिसफील्ड, परंतु एकही धाव नाही. अशा पद्धतीने मनीष मांढरे यांच्या 3 चेंडू 1च धाव त्यांनी दिलेली आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी. पुढचा चेंडू चौथा चेंडू, परंतु ऑफ साइडला खूपच बाहेर चेंडू गेला, त्यामुळे पंचांनी वाईडचा इशारा केलेला आहे. 1 धाव मिळेल नाथसाहेब 11 संघाला आणि मनीष मांढरे यांचा 1 चेंडू जास्त टाकावा लागेल या षटकामध्ये. डावखुरे फलंदाज अमोल कदम पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, बीट झालेले आहेत. थेट विकेट किपरच्या हातात गेलेला आहे चेंडू. अतिशय सुंदर अशी बॉलिंग, खूपच चांगली गोलंदाजी. विकेट किपर गोलंदाजांच्या जवळ काहीतरी महत्वाचं टिप देत आहेत. गोलंदाजांना कदाचित अशीच बॉलिंग करा असंच कदाचित त्यांना सांगायचं असावं, कारण प्रत्येक चेंडू हा जसा फलंदाजांसाठी महत्वाचा आहे तसंच गोलंदाजासाठी खूप महत्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी प्रत्येक चेंडूचं महत्व तेवढंच. पुढचा चेंडू उत्कृष्ट असा चेंडू, अतिशय सुंदर. बॅट्समनला काही करता आलं नाही, खेळता आलेलं नाही, बीट झालेले आहेत. थेट विकेट किपरच्या हातात, यष्टीरक्षकाच्या हातात थेट चेंडू, एकही धाव नाही. अशा पद्धतीने 5 चेंडू आणि फक्त 2च धावा, 1 वाईडची आणि 1 पळून काढलेली. शेवटचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, उंच हातात गेलेला आणि कॅच थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात. अशा प्रकारे डावखुरे फलंदाज अमोल कदम पॅव्हेलियनच्या दिशेने 1च धाव, वैयक्तिक खात्यामध्ये 1च धाव. एकूण धावसंख्या 49. 4 ओव्हर 49, 24 बॉल 49. तो अतिशय
हा चांगला म्हणावा लागेल आपल्याला स्कोर, कारण 49 हा सुद्धा चॅलेंजिंग स्कोर आहे. कालची एक मॅच 42 धावांची झाली होती. शेवटच्या चेंडूपर्यंत ती मॅच चालली होती. अतिशय रोमहर्षक अशी ती मॅच मी यूट्यूबवर बघितली होती. ती यूट्यूब लाईव्ह होती आणि शेवटच्या चेंडूवर एक धाव जिंकण्यासाठी पाहिजे होती आणि खरोखरच चांगली गोलंदाजी त्या गोलंदाजांनी केली होती कालच्या. 49 धावा झालेल्या आहेत 4 ओव्हरमध्ये आणि ही शेवटची ओव्हर, शेवटचं षटक घेऊन येत आहेत. पंचांचं काहीतरी म्हणणं आहे. 3 ओव्हर 43 होता का, 46 होता. आत्ताच्या या ओव्हरला 2 रन 48 झालेले आहेत. थोडीशी नजर चुकीने या ठिकाणी 49 सांगितलं गेलं, माफ करा. 48 धावा झालेल्या आहेत. कल्पना आहे मला की दोन्ही संघांचे खेळाडू अतिशय सजग सतर्क असणार, म्हणूनच आम्ही सांगत असतो की तुमचा 12वे खेळाडू या ठिकाणी स्कोर बेडच्या शेजारी असावा. अशा चुका होणार नाहीत, थोडंसं लक्ष राहील. पंचांना विनंती आहे, सामना लवकरात लवकर पुढे न्यायचा आहे. आपल्याला अजून दिवसभरात बरेच सामने उरकायचे आहेत, तरी सामना जलद गतीने पुढे घ्यायचा आहे. दिलेल्या वेळेत सामने पूर्ण करणं गरजेचं आहे. शेवटचं षटक घेऊन येत आहेत महेश यांचा पहिला चेंडू फटकावलेला आहे उत्कृष्ट असा, परंतु क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि फलंदाजांचा हा अंदाज चुकलेला आहे. त्यांना असं वाटलं होतं की हा चेंडू सीमा पार जाईल, परंतु उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि एकही धाव नाही. ओव्हर कॉन्फिडन्स फलंदाजांचा नडलेला आहे. पुढचा चेंडू, दुसरा चेंडू घेऊन येत आहेत. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न मागे गेला. डीप गळी, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट थ्रो, परंतु फलंदाज क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत. 1 धाव घेण्यात यशस्वी. आता धावसंख्या झालेली आहे 49 आणि शुभम मालुसरे यांचा महेश यांचा सामना करत होते. शुभम उंच असा टोला मारलेला आहे, उंच लॉंग ऑनच्या दिशेने खूप जवळ आले होते. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू त्यांच्या नजरेआड गेला, टप्प्याआड गेला आणि त्यांचं हा झेल त्यांना घेता घेता ते राहिले. फलंदाजाला धावसंख्या 50, फलंदाजाला मिळालेले हे जीवदान म्हणावं लागेल. लॉंग ऑन वरून खूप लांबून ते पळत आले होते, चेंडूच्या अगदी जवळ येऊन त्यांना नजरेच्या टप्प्याच्या आड. पुढचा चेंडू कॅच नाही, थोडासा हुकला, थोडासा कट झाला क्षेत्ररक्षकाच्या थेट हातात आणि धावत पळत जाऊन क्षेत्ररक्षण करण्यात क्षेत्ररक्षक यशस्वी. या पद्धतीने धावसंख्या झालेली आहे 51. स्कोअर बोर्ड हलता, परंतु 1-1 धावीने काय होणार नाही. चौकार आणि षटकारांच्या आतिषबाजीची अपेक्षा. गोलंदाज महेश, उत्कृष्ट गोलंदाजी. बीड झालेले आहेत, उगाच पळालेले आहेत, चोरटी धाव घेण्याचा कारण नसताना बाईस घेण्याचा प्रयत्न, परंतु त्यांना धावबाद केलेला आहे. विकेट किपर यांनी कुठेही थ्रो न करता थेट स्वतः जाऊन स्टंप उडवलेली आहे आणि जे नॉन स्ट्राईक एंडला जे फलंदाज होते ते या ठिकाणी बाद झालेले आहेत. पंचांचा निर्णय. कोण बाद झालं, बाद कोण झालेले कळावे. आणि हा काहीतरी आंतरराष्ट्रीय नवीन नियम आहे की 22ची रन घेत असताना जर का लेग बाईज किंवा बॅट कट नसेल तर तसा खेळाडू बाद दिला जात नाही.
पुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला आहे आणि सहजगत्या चौकार सीमारेषे पार हा गेलेला चेंडू. हा धाव संख्या झालेली आहे 54. शुभम मालुसरे यांनी मारलेला हा फटका. क्षेत्ररक्षण नसल्यामुळे आणि हे पाच ओव्हर झालेले आहेत आणि एकूण धाव संख्या झालेली आहे 55. यानंतर मॉन्स्टर इलेव्हन संघाला 56 धावांची. एक मिनिट, अंपायर काहीतरी इशारा करतायत. बॉल त्यांच्याकडे द्या, अंपायरकडे बॉल द्या. नवीन चेंडू अंपायरांनी मागितलेला आहे. मॉन्स्टर 11 आणि नाथसाहेब 11 मध्ये हा अटीतटीचा सामना. आता यापुढची नाथसाहेब 11 यांनी केलेले आहेत 55. विजयी होण्यासाठी मॉन्स्टर 11 ला पाहिजे 56 आणि यापुढचं समालोचन करतायत अभिजित मांढरे. त्यांच्याकडे मी माईक सोपवतो. धन्यवाद, मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. दीपक दादा आयोजक आपलं सर्वांचे आभार मानतो आणि रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नक्कीच सन्माननीय विजयजी ढेकाणे साहेब यांच्या आपल्याला मोलाची साथ लाभली. सुंदर असं समालोचन त्यांच्या सुमधुर आवाजात आपणा सर्वांना ऐकायला मिळालं. आपला सुमधुर आवाज ऐकण्याचा आम्हाला सौभाग्य लाभलं, त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. पुन्हा एकदा वळूयात सामन्याकडे. दोन तुल्यबळ संघ, अटीतटीचा असा हा सामना, जोरदार संघर्ष. नाथसाहेब 11 वर्सेस मॉन्स्टर 11. मॉन्स्टर 11 संघासमोर आव्हान असेल ते 30 चेंडू 56 धावा. नाथसाहेब 11 संघाचा कर्णधारांना विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण साधून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मॉन्स्टर 11 संघाचे कर्णधारांनी देखील आपले दोन सलामीचे फलंदाज मैदानात दाखल करायचे. नक्कीच एक जोरदार संघर्ष बॅट आणि बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ अटीतटीचे आहेत. एका बाजूला असतील आता मनीष मांढरे, सतीश सनस यासारखे ताडगेबाज फलंदाज, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी आक्रमणात असतील रॉबिन, अमोल कदम, विक्रम मांढरे, त्याचबरोबर राहुल वानखेडे. नक्कीच रोमहर्षक अशी लढत, बॅट आणि बॉल मधला जोरदार संघर्ष आपण थोड्या येत्या काही वेळात अनुभव घेणार आहोत. मॉन्स्टर 11 आपले सलामीचे फलंदाज मैदानात दाखल करायचे. विजयासाठी 56 धावांची आवश्यकता. समीकरण असेल 30 चेंडू 56 धावा. मॉन्स्टर 11 संघाकडून दोन सलामीचे फलंदाज मैदानात दाखल होत असताना मनीष मांढरे अर्थात मॅडी आणि त्यांची सोबत करतील प्रताप. त्याचबरोबर नाथ 11 संघाकडून आपल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत अभिजित गायकवाड, ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये नक्कीच आपल्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर सर्वांना इम्प्रेस केलं होतं. सामना जरी त्यांचा संघ जिंकू शकला नसला तरी त्यांनी मात्र आपल्या सुंदर अशा गोलंदाजीची छाप नक्कीच पाडली होती. अशा अभिजित गायकवाड यांच्या खांद्यावर धुरा असेल.
प्रताप प्रताप अभिजित गायकवाड यांचा सामना करतील. प्रताप यांचा उत्तुंग असा फटका काव कॉर्नर रिजन मध्ये. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न नाही. एका धावेवर समाधान मानतायत दोन्ही फलंदाज आणि आता मात्र स्ट्राईकवर दाखल होत आहेत मॅडी अर्थात मनीष मांढरे. अभिजित यांचा पुढचा चेंडू सामना करतील ते प्रताप. मॅडी यांनी सुंदर असा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफच्या दिशेने. पॉवर प्लेचा सुंदर असा फायदा आणि खणखणीत चौकार मॅडी यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. उत्कृष्ट अशी प्लेसमेंट, सुंदर असं टायमिंग. मिड ऑफ वरती खेळाडूच्या डोक्यावरून मारलेला हा चेंडू 4 धावांसाठी. जोरदार संघर्ष आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. मॉन्स्टर 11 वर्सेस नाथसाहेब 11. दोन तोडीस-तोड तुल्यबळ असे संघ. अभिजित गायकवाड वर्सेस मनीष मांढरे. 1-on-1 बॅटल. स्लो रन फुलटास हवेमध्ये उत्तुंग उडाला चेंडू आणि हा चेंडू मात्र सीमारेषे पार जातोय. गगनचुंबी षटकार, जबरदस्त फटकेबाजी मनीष मांढरे यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. लो फुलटास टाकून मनीष यांना चकवण्याचा प्रयत्न, परंतु डान्सिंग बिटवीन पॉपिंग क्रीज ही खासियत ज्यांची आहे असे मॅडी, जे मैदानावरती नाचत नाचत बॅटिंग करतात आणि गोलंदाजांना आपल्या तालावर नाचवतात. पुन्हा एकदा एक सुंदर असा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. अप्रतिम चौकार, पॉवर प्लेचा पुरेपूर वापर मनीष मांढरे करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मांडदेव गावचा हा जबरदस्त खेळाडू जो आपल्या युनिक बॅटिंग स्टाईल साठी ओळखला जातो. गोलंदाजीमध्ये देखील अप्रतिम प्रदर्शन त्याच्याकडून आपल्याला पाहायला भेटलंय. अमोल वाडकर सारख्या जबरदस्त फलंदाजाला देखील माफक धावसंख्येवर रोखण्यात यशस्वी ठरलेला मनीष मांढरे आपल्या बॅटने देखील जबरदस्त कामगिरी करत असताना आपण सर्वांना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15, बिनबाद 15. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न आणि नक्कीच त्यामध्ये यशस्वी झालेत. थर्ड मॅन रिजन मध्ये अप्रतिम असा फटका, सुंदर असा चौकार, जबरदस्त फलंदाजी. पुन्हा एकदा मनीष मांढरे आपल्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी करत असताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19. हीच मनीष मांढरे यांची खरी खासियत आहे. उलटी सुलटी फलंदाजी करून अगदी गोलंदाजांना आपल्या तालावर नाचवणं हेच या फलंदाजाचं वैशिष्ट्य. या खेळीसाठीच या फलंदाजाला संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखलं जातं. पहिला षटक प्रगतीपथावर. धावसंख्या नक्कीच आतापर्यंत पोहोचली आहे बिनबाद 19. 56 धावांचं मापक लक्ष. या लक्ष्याचा बचाव करत असताना अभिजित धायगुडे मात्र मनीष मांढरे सारख्या या कसलेल्या फलंदाजासमोर थोडासा दबाव नक्कीच महसूस करतायत. हा दबाव झुगारून त्यांना पुन्हा एकदा प्रयत्नशील राहावं लागेल ते मनीष मांढरे यांचं हे वाद रोखण्यासाठी. पुन्हा एकदा लो फुल टॉस आणि हा फटका मारलाय सुंदर असा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन दिशेने. अजून एक अप्रतिम चौकार अलॉंग दी ग्राउंड. अप्रतिम अशी कव्हर ड्राईव्ह आपण पाहिली मनीष मांढरे यांच्या बॅट मधून आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 23. नक्कीच या लो स्कोरिंग मॅच मध्ये हे षटक निर्णायक असं षटक ठरतंय. इथून पुढे
समीकरण बदलत आहे आणि समीकरण येऊन पोहोचत आहे. 24 चेंडू 33 धावा. चोवीस चेंडूंमध्ये अजूनही 33 धावांची आवश्यकता. मनीष मांढरे यांची अप्रतिम अशी फटकेबाजी आपण नक्कीच पाहिली. वैयक्तिक 16 आणि 22 धावांवरती, वैयक्तिक 22 धावांवर खेळत असताना मनीष मांढरे त्यांची सोबत करतायत प्रताप. आणि आता गोलंदाजीसाठी बॉलिंग मार्कर सज्ज महेश वाडकर. प्रताप यांना आताच आपण चर्चा करत होतो. काल झालेल्या उद्घाटनाच्या सामन्यामध्ये देखील 2 षटकांमध्ये केवळ 18 धावा देऊन भुंज वॉरियर्स संघाचे 3 खंदे फलंदाज गारद करण्यात यश मिळवलं होतं महेश वाडकर यांनी. त्यांचं हे षटक या सामन्याच्या दृष्टिकोनातून नक्कीच निर्णायक असेल. आणि मनीष मांढरे मात्र आपल्या लौकिकाला साजेशी डान्सिंग बिटवीन पॉपिंग क्रीज गोलंदाजाच्या मनाशी खेळताना थर्ड मॅन रिजन मध्ये पुन्हा एकदा एक अप्रतिम असा चौकार. याच प्रकारची खेळी आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव याला देखील करताना पाहतो. त्याचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून मनीष मांढरे देखील अप्रतिम अशी फटकेबाजी करत असताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28. बिनबाद 28. नक्कीच युवा गोलंदाज दबावात असेल, कारण मनीष मांढरे सारखा हा मुरलेला खेळाडू जो गोलंदाजांना आपल्या तालावरती नाचवण्यात माहिर आहे, अशा या खांद्या फलंदाजासमोर महेश वाडकर यांच्यासमोर नक्कीच एक तगडा आव्हान असेल. हे बॅटल पाहणं नक्कीच रोमांचक ठरेल. अप्रतिम असा कमबॅक, गुडलँड डिलिव्हरी अराउंड ऑफ स्टंप, उत्तुंग फटका एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने खेळण्याचा मनीषांचा प्रयत्न, परंतु अप्रतिम असा कमबॅक केलाय या युवा गोलंदाजाने. त्याचं नाव आहे महेश वाडकर. रोहिदास बापू पिसाळ यांचं देखील आपल्या मंचावर आगमन झालंय. या दरम्यान आपण पाहतोय महेश वाडकर यांनी मनीष मांढरे सारखा आक्रमक दिसू पाहणारा फलंदाज गारद केलाय. पहिला झटका बसलाय तो मास्टर 11 संघाला, आणि नक्कीच या विकेट नंतर या सामन्याला जोरदार कलाटणी मिळताना आपण पाहूयात. या दरम्यान पुन्हा एकदा आपण ओळूयात रोहिदास बापू पिसाळ यांचं या मंचावरती आगमन झालंय. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूयात. महेश वाडकर युवा गोलंदाज विरुद्ध एक कसलेला जबरदस्त फलंदाज, आणि यामध्ये अखेर विजय मिळवलाय तो या युवा गोलंदाज महेश वाडकर यानं.
नक्कीच रोमांचक असं बॅटल आपल्याला इथं पाहायला मिळेल. एक अनुभवी कसलेला आक्रमक फलंदाज सतीश सरस विरुद्ध एक युवा गोलंदाज महेश वाडकर. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धाव संख्या झाली 2 ओव्हर 28. छप्पन्न धावांचं आव्हान आहे मॉन्स्टर 11 संघासाठी. धाव संख्या झाली 28. गोलंदाजी घेऊन येते वाई तालुक्याचा आयकॉन खेळाडू बावधन गावचा सुपुत्र युवराज शिंदे रॉबिन. सामना करेल प्रताप. डावकोरे हाताचा गोलंदाज रॉबिन युवराज शिंदे. सामना करेल प्रताप. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये पायाचा वेध घेत एक धाव घेण्यात यशस्वी. धाव संख्या 29. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आता येते वाईतीलच पश्चिम भागातील आसरे गावचा आयकॉन खेळाडू. आयकॉन वर्सेस आयकॉन. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. काय समजलं नाही. शरीराचा वेध घेत एकच धाव. सुंदर गोलंदाजी. हे बॅटल पाहायला अगदी खूप कमी वेळा भेटतं. बावधनच्या या ग्राउंडवर नमो चषक मध्ये सर्व प्रेक्षकांना असं बॅटल पाहायला मिळतंय. बेस्ट वर्सेस बेस्ट. सलग 3 चेंडू 3 धावा. सुंदर असं षटक प्रगतीपथावर. पंच चेंडू फेकत असताना खेळाडूने हालचाल नाही केली पाहिजे. धाव संख्या झालेली आहे 31. चेंडू डिलिव्हर झाल्यावर हालचाल करा. पंच खेळाडूंचं संभाषण नकोय. एकमेकांशी पंचांशी बोलून घ्या. पंच
सामना चालू करून घ्या. सुंदर चेंडू, ग्राउंड शॉट, सुंदर क्षेत्ररक्षण. एकाच धावेवर समाधान मानावे लागेल. सुंदर क्षेत्ररक्षण अभि चोरड यांचं. 4 बॉल. धाव संख्या झालेली आहे 32. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू समोर तटकवलेला. एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा घेण्यात यशस्वी. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. रॉबिन यांचा शेवटचा चेंडू. पंचांनी निर्णय सांगावा. सुंदर असा चेंडू, ग्राउंड शॉट, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो. धाव संख्या झालेली आहे 3 ओव्हर 36. 12 बॉल मध्ये 20 धावांची गरज. वाघजाई 11 संघाचे कर्णधार कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधावा. वाघजाई 11. आपल्याला टीम मीटिंग घ्यायला वेळ नाहीये. आजच्या दिवसातले 5 सामने अजून खेळवायचे आहेत. अक्षय सर, विशाल सर, थोडा आता वेळ कमी आहे आपल्याकडे. 5 सामने आहेत अजून. बारा बॉल मध्ये 20 धावांची गरज. रॉबिन्सन, नाथसाहेब पेलवनच्या रॉबिन्सन. गणेश ॲग्रो
गणेश ॲग्रोचे बॉलर बॉलर कोण आहे बॉलर? महेश वाडकर गोलंदाजी मार्क वर सामना करतोय. प्रताप सुंदर चेंडू बाउन्सर म्हणला तरी चालेल आणि एका धावेवर समाधान. महेश वाडकर यांचा दुसरा चेंडू. सुंदर असा फटका 6 धावांसाठी सतीश सनद यांच्या बॅट मधून. सतीश सनस यांनी लगावलेला षटकार. संघाची धावसंख्या 43. पुन्हा एकदा पटकवलेला चेंडू 6 धावा. धावसंख्या झालेली आहे 49. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत महेश वाडकर. हा डॉट बॉल. चार चेंडू या पुढील होणारा सामना गणेश ॲग्रो वर्सेस शिव प्रतिष्ठान खंडाळा. या दोन्ही संघाचे कॅप्टनना विनंती आहे स्टेज समोर या नाणेफेकसाठी आणि या सामन्याचा नाणेफेक पुन्हा एकदा बिर्र षटकार. यांनी या सामन्याचा या पुढील सामन्याचा टॉस होतोय. धावसंख्या झालेली आहे 53. व नंदकुमार भोसले यांच्या हस्ते. कृपया दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण स्टेज समोर नाणेफेकसाठी हजर. पुन्हा एकदा जोरदार असा टोला लगावलेला आहे. 4 धावा. दोन्ही मान्यवरांना विनंती. आणि अशा पद्धतीने कॅप्टन 11 हा संघ विजयी झालेला आहे. मॉन्स्टर संघ खूप अभिनंदन. सहजरित्या जिंकलेला आहे. पुढील सामन्याचा टॉस होतोय आणि युट्यूब कृपया स्टेज कडे आपलं प्रस्थान करा. टॉस होतोय.